तेऊर गावात ऊस तोडणी कामगारांकडून शेतकऱ्यांची लूट. ऊस तोडणीसाठी एकरी 8 ते 10 हजारांची मागणी. शेतकरी आक्रमक. ऊस दर जाहीर न केल्यास तोडणी बंद करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. पावसाच्या अडथळ्यामुळे लांबलेला राज्यातील ऊस गाळप हंगाम चालू वर्षी उशिरा सुरू झालाय. या हंगामात सातारा जिल्ह्यात मुबलक ऊस उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 17 साखर कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली. मात्र सुरुवातीलाच ऊस तोडणी कामगारांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे. यावर कोणत्याही साखर कारखान्याचे कारखाना कर्मचारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने हे तोडणी कामगार ऊस तोडणीसाठी एकरी 8 ते 10 हजार रुपये मागत आहेत. चालू वर्षी जिल्ह्यातील 80% साखर कारखान्यांनी या हंगामातील ऊसाचा दर जाहीर केला. मात्र फलटण तालुक्यातील शरयू, श्री दत्त, इंडिया साखरवाडी, श्रीराम, स्वराज या कारखान्यांनी अद्याप ऊस दर जाहीर केला नसल्याने या कारखान्यांनी ऊस दर जाहीर करून मगच कोरेगाव तालुक्यात ऊस तोडणी करावी. 4 दिवसात ऊस दर जाहीर केला नाही तर तालुक्यातील तोडणी यंत्रणा गावातून हाकलून दिली जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव कदम यांनी दिला आहे. आज सकाळी देऊर गावातील शिवाजी चौकात गावातील ऊस तोडणी यंत्रणा मनमानीबाबत ग्रामस्थांनी एकत्रित येऊन कारखान्याच्या कर्मचारी यंत्रणेला घेराव घालत तोडणी यंत्रणा ताब्यात ठेवा अशी मागणी केली आहे. कारखाने अजूनही सुरू देखील झाले नसताना सुरुवातीलाच ऊस तोडणी कामगारांकडून शेतकऱ्यांना होणारा त्रास, ऊस तोडणीसाठी होणारी लूट याबाबत कारखानदारांनी लक्ष देऊन शेतकरी लूट थांबवावी अशी मागणी आज देऊर येथील शेतकऱ्यांनी केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.